नमस्कार. मी डॉक्टर महेश चौगुले, कोल्हापूरजवळ इचलकरंजी येथे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी प्राध्यापक म्हणून काम करत आहे. दुर्वा एज्युकेशनमार्फत विद्यार्थी समुपदेशक हा कोर्स ऑनलाईन पूर्ण करताना मला खूप चांगला अनुभव आला आणि तो तुमच्या सगळ्यांशी मला शेअर करायला आवडेल. डॉक्टर ज्ञानेश्वर सपकाळ सरांनी अतिशय सोप्या आणि सुलभ भाषेमध्ये तयार केलेले 21 व्हिडिओज ह्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहेत आणि ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला इत्थंभूत माहिती सगळी मिळते. आता दुर्वा एज्युकेशनमध्ये हा कोर्स पूर्ण करताना मला नेमकं काय शिकायला मिळालं हे मला तुमच्याशी सांगायला आवडेल. तर हा कोर्स पूर्ण करताना एकतर मौल्यवान अंतर्दृष्टी आणि व्यावहारिक अनुभव मिळाला, ज्यामुळे माझी समुपदेशन क्षमता बळकट झाली आणि हे शिकताना मला सोप्या आणि विद्यार्थी अनुकूल पद्धतीने संकल्पना स्पष्ट करायला शिकलो. विद्यार्थ्यांच्या शंका, आव्हाने, शिकण्याच्या शैली समजून घेऊन त्यांना सुधारणा करण्याचे कौशल्य आत्मसात झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांना कसं प्रेरित करावं, त्यांचा आत्मविश्वास कसा वाढवावा आणि त्यांना त्यांच्या शैक्षणिक ध्येयाकडं कसं प्रेरित करावं हे समजलं. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गती आणि क्षमतेनुसार त्याचं समुपदेशन कसं करायचं हे सरांनी अतिशय प्रभावीपणे शिकवलेलं आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास व्यवस्थापन कसे करायचे आणि सकारात्मक शिक्षण कसं आत्मसात करायचं, अभ्यासाचं वेळापत्रक कसं करायचं, कार्य आणि प्रगतीचा मागोवा कसा घ्यायचा याचं चांगली पूर्ण समन्वय असलेली माहिती सगळी मिळाली. विद्यार्थ्यांनी अवघड विषय कसे अगोदर हाताळले पाहिजे हे सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. त्यानंतर विविध प्रश्नांना संयम आणि स्पष्टतेने कसं हाताळायचं, प्रत्येक विद्यार्थ्याच्या अडचणीला सहानुभूती आणि समाधान केंद्रित मानसिकतेनं कसं हाताळायचं हे शिकवलेलं आहे. जास्तीत जास्त 3 बैठकांमध्ये त्या विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह व्हायला पाहिजे हे सरांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे. त्यानंतर नियमितपणे शिकवून त्याची पुनरावृत्ती करून विषयाची समज वाढवली. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, परीक्षा धोरणे, प्रभावी अभ्यासतंत्र कसं वापरायचं याची माहिती मिळाली. शैक्षणिक कर्तव्य पार पाडताना वक्तशीर आणि जबाबदार कसं राहायचं, समुपदेशक म्हणून नैतिक आणि व्यावहारिक वर्तन कसं दाखवायचं हे सरांनी छान शिकवलेलं आहे. वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या समुपदेशन केंद्राची जाहिरात कशी करायची हे सरांनी शिकवलेलं आणि ऑनलाईन जाहिरात हे कसं सर्वात जास्त प्रभावी माध्यम आहे हे सरांनी सांगितलेलं आहे. त्यातून आपल्या केंद्राची माहिती कसं सर्वत्र पोचवायची हे सरांनी खूप छान शिकवलेलं आहे. तसंच केंद्र स्थापन झाल्यानंतर त्याचे वेगवेगळे परवाने कसे काढायचे हे सरांनी शिकवलेलं आहे. तर हा अतिशय परिपूर्ण असा कोर्स पूर्ण केलेला आहे आणि दुर्वा एज्युकेशनला मी समर्पित आहे, संघटित आहे आणि संलग्नित आहे. तर ज्ञानेश्वर सपकाळ सरांचे मी आभार व्यक्त करतो. तुमच्या सर्वांना